तर नमस्कार सर्वांना, माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी तुमच्या कार्यक्रमात स्वागत करतो तुमचं समाजात माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज नवीन ब्लॉग करतो आहे. ठरवलं की 30 नवीन ब्लॉग टाकायचे चॅनलवर 30 ब्लॉग चॅलेंज. तर आजपासून कंटिन्यू करतो आहे माझा ब्लॉग. पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला आवडत तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आमची चिव बघा, आणि आमची चिव बघाची आंघोळ बी नाही केली, नाही चालले नाही केली. चल चालले कुठं तू? मग ते 5 रुपये कुठे घेऊन चालले? खोटे 5 रुपये कशाला? आता निघलं जस्ट आमच्या गावाचे आळे बघा होली. त्यानंतर आणि समोर दत्तगुरू राया आशीर्वाद असावा. तू जेवली का? काय पनीर? सकाळी पनीर कोण खातो? आज सकाळचे पनीर खातो, सकाळचे मटण खायचा. तर पोरं बघा, सकाळची पोरगी पनीर खाऊन बॉडी भरून चालले खेळायला. असं कुठे असते पनीर बिनीरवाले? नाही हो. आता चाललं आता गावान भाकरी आणायला. चला ठीक आहे. आता शिवळ्याचं आमच्या फुला दिसले, निघे ना उचलून कालचेच. ते तोडू नको, खालचे उचल. त्याचे फुलं उचलतं बघा. एकच बस. अरे एक डोक्यावर पडला फुल. चाल जस्ट आपण आलं त्या आतमध्ये भेटते काकूंच्या त्या भाकरी घेऊया. आणि कुठे बघा डॉगीश आहे, डॉगी तो बॉय. आता जेव्हा भाकऱ्या निघो. तू भाकरी उचलशील का? अच्छा उचलून घेशील का भाकरी डोक्यावर? का तो डोक्या भाकरी नव्हतं तर मग तुला आणले कशाला म्हणे? तू उचल नाही, मग तुला आणले कशाला म्हणे एवढी पनीर खाऊन? आता भाकरी देतो आणि हिच्या डोक्यावर देतो भाकरी. तू कशी आणत नाही का? तुला आणले नाही तर बघ. मग मित्रांनो, कोणाला भाकरी पाहिजे असेल ना तर आमच्या गावात भेटतात. तर मित्रांनो, कोणाला भाकरी पाहिजे असेल ना तर आमच्या गावात भेटतात. नाणीचं नावच नाही माहिती म्हणा, म्हात्रे आडनावावर माहीत आहे. 1 नंबर भाकरी भेटतात. चुलीवरच्या विषय कसा ते हातानं भुजलेला घरसारख्या भाकरी एकदम. कोणाला पाहिजे असेल डायरेक्ट या, आपण तुम्हाला ॲड्रेस दाखवू शकतो ना. आता आम्ही चिवच्या डोक्यावर भाकरी झाल्या. भाकरी दिल्या चिवचे डोक्यावर, भाकरी दिल्या चिवचे हे घे का डोक्यावर. तर बघा, आता चिवने आमच्या भाकरी भुजल्यास त्या तर भाकरी आणायला लागल्यास त्या का? हिला भाकरी भुजताच येत नाही. आता हिचं लग्न करायचं तरी हिला भाकरी भुजता येत नाही. काय ग? नाही कशाला नाही? कधी शिकशील मग? हां, ही भाकरी पण भुजत नाही आणि डोक्यावर पण घेत नाही. महिला कशाला आणले म्हणे येडी पोरगीला? फुला गोपला कशाला नाही फुला? चला. तर मित्र जल भाकरी घेऊन घरा आल्या. जायचा छोटीला घरा सोडायला चितपारला. त्या भाकरी लगेच निघून गेलं घरा सोडायला ना. त्याच्यानंतर थोडी कामच दुकान बिकरायची ते आवडून आजचे ब्लॉग मी तुम्हाला सांगितलं तसं काय अख्खे दिवस मी तसं करतो. तर आमच्या आई बघा कशी सावली नसते. तर मित्रांनो, त्याला छोटे सोडा मोठी गाडी करू सोडून या. चला. तर मित्रांनो, जस्ट करतो गाडी आपली सुंदरी. थोडीशी या मारायला लागेल थांब जरा. थोडंसं यायला काय पुसायचं जायला कुठं पीप कपडा मारून जाऊ म्हणजे गाडी चिकली दिसेल ना. चला मित्र, काही पुसत काच नाही पुसायची आहे का गाडीचे? काच मेन असतं. मेन आम्हाला प्रॉब्लेम पार्किंगचा ना भाई. लई ते मुलं लई डेंजर हालत होतं गाडीची. ते राहून दे, तवरा कोण नाही बघ. बरं खाली. तर आता जस्ट गाडी खोलली, बसलं गाडी. जय महाकाल. आता बघा बाई कशी आपली गाडी बोल. ओम नमः शिवाय हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. चला जस्ट गाडी घेऊ रिवर्सला.
झुंचा झुंचा पायरी एक एक चढताना नाव तुझं ओटान नाही सुद मना कनाची भरले रूप तुझं टोल्यान पायरी एक एक चढताना मग तुझं ओटान नाही सुद मना कनाची भरले रूप तुझं टोल्यान आईला पायाशी आई तुझी छे मना पदरान नाही बघा आम्ही चिल्लर पिल्लर बसला बघा पोरावर तोतल्याला पण घेऊन चालले आम्ही थोड्या सोराला तोतल्याला चांगला बाया उचल भाकरी उठून डोक्यावर तोतला नाही बोलतो चालले फुला टिपाला तोतली कुठली निघलेस गावांच्या मेट्रो घुमे अंगण तुझे संगम कोंबड उरावताना तुला म्हणजे नापास झाली मग नापास झाले तर काय नाही तर लग्नच करून टाकायचं डायरेक्ट आता रिझल्ट बघायचं तू काय बोलली रिझल्ट बघायचं मग जायचं म्हणजे तू नापास होशील असं तुला वाटतं ना नाही म्हणजे रिझल्ट बघून परत टीचर कडे द्यायचं नापास झाली ना तर उठीशी सपाट डायरेक्ट नापास झाले की आहे विषय मग लोक म्हणतील भावा यांच्या दीदीचं लग्न झालं तर ती नापासच झाली आधी तर छान तिला मार्क भेटायची दीदी होती तेव्हा काय ना तो तोतल्या म्हणून पहिलं तू शिकवायची म्हणून मग मी तुला पणती शिकवलेली तर कसं त्याच्यामध्ये तुला सर्टिफिकेट भेटलं तेव्हा एक चॉकलेट पण नाही आणला दीदीला हो तेव्हा असं नाही वाटलं का आता दीदीच्यामुळे मला भेटले तर बघा आमचा निघलो बाहेर तोतल्या त्याच्या हातात छोट्याच्या घर आल्या आणि सामान काढू छोट्याचा घर विषय सामान काढून आता जाऊ आतमध्ये तर जस्ट आला आता छोट्याच्या घरा नाही बा इच्छा बोलली इथंच ठेवायच्या आत इथंच रांडले म्हणजे बॅग पॅक करून आणले इथंच ठेवायच्या आत नाही नऊ कसं नाही तुला इथंच ठेवायचं आज बॅग इथंच पासच राहिला आता बस निघू थोड्या वेळा तुला येऊ बाबा ती कशी बुद्धी करते बघ तर मित्रांनो जस्ट निघले आता छोट्याच्या घरच्या नाही बघ हिला ठेवतो राहिली नाही ना बोलतो मला दीदीच्या राहायला आवडतो तोतले आमचं तोतलू राहत नाही ना कशी असते बघ आता वरतून हा आता आलेला घरी सोडतो पक्का मारतो त्याचे पकडून ऐकू नको त्याच्या हातात निघलोय मित्रांनो चिचपाडा गावात ना जाऊ आता गावात आणि दुकान बघूया हालत दुकानाची थोडी खराब आहे खराब म्हणजे एवढं तर ओपन नव्हतं केलं ना नीट त्यामुळे धोल बिल आहे कपडे असे इकडे अस्ताव्यस्त झालेले आहेत थोडं साफसफाई करून आणि जस्ट आपलं ते CSCची एक्झाम एक द्यायची आहे तिला थोडं प्रिपरेशन वगैरे बाकी आहे तो करूया आणि मग आजचा पूर्ण दिवस तुम्हाला दाखवणारच माझ्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही कनेक्ट राहा आणि एन्जॉय करा ब्लॉग आणि त्यानुसार आणि याला धुमधुम मारा कशाला मला धुमधुम मारा तुला धुमधुम मारा नाटक करे तोतल्या धुमधुम मारा बोलते इधर छोड़ के जागे तेरे को नाही कशी नाही जस्ट निघलोय गावात ना या ब्लॉगमध्ये तुम्ही कनेक्ट राहा आणि बघा पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जस्ट आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर पण होणार आहेत आपण दुसऱ्या माइलस्टोनवर पोहोचणार आहे तर नक्की सर्वांनी फटाफट सबस्क्राईब करा आणि आपले 1000 सबस्क्राईब पूर्ण करा चला तर आपले जेव्हा 1000 सबस्क्राईब पूर्ण होतील तेव्हा आपली चिवताई आपल्याला पार्टी देणार आहे हॉटेलमध्ये मस्त चिव कुठल्या हॉटेल पार्टी देशील हां कुठल्या हॉटेल देशील पार्टी पंचतारा हॉटेल तो कुठे आला अरे इकडे शाळेच्या साईडला तिथे पार्टी देशील काय पार्टी देशील हां पार्टी काय देशील नॉनव्हेज नॉनव्हेज काय देशील काय पाहिजे मला तू सांग ना काय काय देशील तू सांग काय काय देशील चिकन चिल्ली अजून राईस अजून अजून व्हाईटवाला राईस अजून रेडवाला राईस बस अजून
सगळे पार्टीला या. आमची चिवताई पार्टी देणार आहे आपल्याला. राईस बी चिकन पनीर टिक्का बिकन टिक्का जाणार आहे. सगळे या मस्त आणि कॉन्टॅक्ट करा चिवताईला. आणि नाही पार्टी दिली ऐसा पकड के धुमसवणे का ना इसको पटे धुमसवणे का क्या हसू नको तू. तर चला मित्रांनो जस्ट आलोय आपल्या 100 फुटीवर आणि थोड्या थोड्यात घरी जाऊ आणि मग बघू पुढचा काय. तर जस्ट आता आपण गावात आलोय. तिने सांगितलं राहत तिच्याकडं तर राहत नाही, नुसतीच घरी आल्यावर तिची ती करत बसते. राहायला नको हिला. ये पोळीला बघ या हिला बघा हिला टेम्पो आले. आता जाऊया घरी. तर मित्रांनो आपण जस्ट पोचले आता हो जायला. आता काय पार्किंग लावली ना. तेरा जिंदगी में क्या रखा है. मला काही येडी पोरगी आहे तुम. टाटा चालो येऊ जाऊ का. खोल जरा तो खोल तो खोल ना. कसा फसवला क्या पोरीला. ढकल जोरात जोरात. हा आमचं बेंडूक बघा कसा आहे. लॉक बिकला सगळा. हा चल घरी जाऊ येडी. तर मित्रांनो जस्ट घरा आल्या आणि झोपल्या असताना बघ समोर बघ श्रीमान भाऊ द लेजंड. ओनली श्रीमान भाऊ कसं गाडी फिरतो ना काय असतो काही कसा विषय आहे. जवळ आपण शिवम भाऊ बघा तर मला शिसा शांती वाटत नाही. ते बाबा F1 बघा F1 कशी F1 बघ. अरे 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 असा विषय असा विषय असा विषय. भाई तोऱ्याला आता झोपू करा. सकाळचे लई लवकर उठलेलो. डोळ्यांची झोप डोकं जरूर झाली. तोरा झोपू उठल्यावर परत तुम्हाला कनेक्ट करू. तर चला. तर मित्रांनो दुसऱ्या खाली चालल्या वडापाव मला जेवायला. हे बघा आपली लालू. आज लालू आणायची आज कालूला नाव. हे बघा ही आपली कालू. आज हिला जेवण जाऊ. हां हे कालू हे पिवलू हे गोरू लालू. अजून एक गायब अजून मोठ्या बाहेर. तर मित्रांनो ज्या चाललं आपण 1 नाक्याला वडापाव आणायला. सध्या काम चालू मेट्रोचा विषय कसा माहिती का. हे आपली कालू द्या आता निघू ना आपल्या. मित्रांनो लेके वडे लो हम चले. चला गावच्या मित्रांनो वडा घेऊन आले. चालायचं घरा. आपली लालू लालू द बॉय. आता आमच्याकडे केस बघा भांडी कारण केसच नाही सब टाकला. भांडी कुठून द्यायची आवडी केस चम्मच बी येणार नाही. जेव्हा वडा खाव आता पुढं. तर घेतले वडा समोर कोकण स्वर्गाहून सुंदर कोकण वडा. तर भाई जशा का उठल्या ना शर्ती बघतो. जस कुठल्या ना शर्ती घेतल्या.
उठलो आता ना आता चालल्या मैदानावर 15-20 दिवस झालं मैदानात झेलो नाही त्यामुळं बॉडीच्या की वाट लागले आता गाडी आपली लालू सकाळी गाडी दिली आता लालूवर चालल्या तर जाऊ मैदानावर भाई पक्के धुवून सुटले साप डोले मातवी तुझं हां पुन्हा जाऊ मैदानावर बघू आज कसं गेम होतं काही नाही तर हालत खराब झाले आवडतच पोटाची विटाची लई कसं ना फुगले मग पडलो बाई आणि इथं ऑफ रोड हलो 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 जाऊ आता बाबा वाईड अँगल करून दे मग तुम्हाला समजेल कशी एक हात बॅग कशी एक हात बॅग आज वाटतं मॅच घेतले दावरेकरांबरोबर अगो कसं आता खेळता येते नाही आहे हल्लो हल्लो जाणे का भाई घ्या ना आमची रिजन्सी यो आपले लालू हे मी तुमचा सौटा तन्मय पाटील सौटा म्हणजे सौटा एक कारी आला हल्लो जाऊ तसा टाकला चमकतं बा उन्हात विषय आहे का टाकल्याचा का कसं चमकते कवरे कुत्रे आहेत पण आमच्या वाटत लई कुत्री आहेत हल्लो हल्लो जाऊ आता आपण काय एरिया होता ना भाई काय एरिया झाला आता त्याच्या बघ बघ समोर चालले आपला भावजा द बॉय स्लोली ना माग आपण टीपी द बॉय टाकी द बॉय जेसी द बॉय चला समोर बघू शकतो तुम्ही कसा पाणीवरती पिरला आमचा भोईर शेट त्याच्या बाजूला आयुष केने यांचे सपोर्टर बिग सपोर्टर ओमकारजी भोईर आणि कशी पीच बनले बघा पाटा पीच आणि आज बघा ओमकार द दादा द भोईर विक्की भोईर यांचे समर्थक कशी बॉलिंग करतात बंधुराज छोडे बंधुराज विक्की भोईर आणि विराज मुंडे यांचे तर मित्रांनो जस्ट बघा गाडी लावले जस्ट फिरून आले आज तुम्हाला आपल्याला सिल्वर दिसतो मी इंटरेस्ट फिरतो मोकळ्यासारखा आता घराला जस्ट कपड्यावर चेंज होऊन 2 मिनिट होऊन परत जाऊ दुकानात चला घाई बोलता कारण फोनमध्ये चार्जिंग नाही परत चार्ज करून आल्यावर तुम्हाला परत बघू तशाला घरा होम स्वीट होम तर मित्रांनो जस्ट जेवायला घेतले आणि समोर मॅच तर बाई जेवून बिवून मस्त मॅच बघत बसल्यावर कसं टाईट बॅटिंग केली इंडियाने बाई 256 मारला आता कसा विषय असा भांडी फोडली का नाही असा टाकला बाई टाकला बाईचे कसा आता बघू अशी बॉलिंग करताना आज इंडिया फायनल जिंकेल बाई सेमी फायनल विषयच खतम नाही बाई बघू आता कसं काही होते ना आजच्या बघून दाखवता कसं काही होतं तर चला घरा आलो आणि बघतो मॅच बरे की दुसऱ्या फोनमध्ये व्हिडिओ करता अँड्रॉइडमध्ये विषय कसा तो पोरा मस्त जेवून घेऊन झाले आता मस्त येतं आणि अंडी धावले मस्त आता मॅच बघू इंडिया जिंकेल त्यानंतर आपण डायरेक्ट झोपू सकाळी लवकर उठल्या हे आतापर्यंत ब्लॉग बघले ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका काय टीपी बॉल ते भाई अक्षर पटेल का खतरनाक कॅच पकडे बापू तुझे ग्रेट हो भाई कॅच भाई एक गोल बाकी आहे ना इंडिया डायरेक्ट फायनलला कसा डायरेक्ट गोली भाई तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज ब्लॉगमध्ये फक्त काहीच नव्हतं एवढं फक्त चॅलेंज करतो 30 ब्लॉग्समध्ये आणि शेवटला पण आपली इंडियाची मॅच होती इंडियाची मॅच खूप एन्जॉय केली आपण इंडिया फायनलमध्ये पोहोचली इंडिया टीमचं सर्वांचं धन्यवाद मनातून हार्दिक अभिनंदन या ब्लॉगला इथेच करतो सर्वांना मला जय शिवराय जय महाराष्ट्र जय इंडिया